नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या बॉम्बे हायकोर्ट मधील जे शिपाई या पदासाठीचे ज्या एमसीक्यूचं आपण विश्लेषण घेत होतो त्याच्या चौथ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे की ज्यामध्ये आपण जीके जीएसच्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा आपला, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? विद्युत प्रवाह, त्याच्यानंतर पहिला ऑप्शन बघा व्होल्ट मीटर, दुसरं ॲमीटर, तिसरं बॅरोमीटर आणि चौथं थर्मामीटर. तर यामध्ये बरेच जण व्होल्टोमीटर आणि ॲमीटर मध्ये कन्फ्यूज होतील, पण आपलं पर्याय क्रमांक 2 ॲमीटर हे योग्य उत्तर इथे असणार आहे. की विद्युत परिपथातील विद्युत प्रवाह जो आहे तो मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर केला जातो. विद्युत प्रवाहाचे एकक जर बघायला गेलं तर ॲम्पियर, 1 ॲम्पियर, 2 ॲम्पियर असं एकक युनिट त्याचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रकाशाचा वेग किती आहे? लाईटची स्पीड विचारतायत. आता हे अगदी साधं सरळ आहे, आपण पाठांतराने सुद्धा सहज त्याचं उत्तर देऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 3 गुणिले 10⁸ ms. आता ms म्हणजे काय? मिनिट्स पर सेकंड. किती मीटर मध्ये त्या पर सेकंड मध्ये जात आहे ते. त्यानंतर 3 × 10⁶, 3 × 10⁵, 3 × 10⁷. हे मिनिट पर सेकंड. तर पर्याय क्रमांक 1 3 × 10⁸ मीटर हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतं की ज्याच्यामध्ये मीटर पर सेकंड मध्ये ते लाईट जो आहे तो आपल्याला ट्रॅव्हल करताना बघायला मिळतो. हे त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि निर्वाण पोकळीमध्ये प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो. जो व्हॅक्यूम असतो का त्याच्यामध्ये त्याचा वेग सर्वाधिक असतो. हा वेग निसर्गातील वैश्विक मर्यादा मानली जाते. म्हणून बघा, आपण एखादी अंतराळामधली एखादी वस्तू बद्दल जर त्याचा डिस्टन्स मोजायचा असेल तर काय प्रकाश वेग दूर, प्रकाश वर्ष दूर असं म्हणतो ना, लाईट मध्ये आपण ते मेजर करत असतो. त्यानंतर बघा, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तर माहितीच आहे, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण सूचना एकदा सांगून देऊया की आपला 26 एप्रिलला बघा बॉम्बे हायकोर्टचा पेपर आहे. आता तुम्ही अभ्यास सर्वांनी केलाच असावा, पण अभ्यासासोबतच तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा सराव पण तेवढाच महत्त्वाचा ठरेल. तर त्या अनुषंगाने आपण आपल्या डायरेक्शन अकॅडमी मार्फत 20 टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत, त्या तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर सहज उपलब्ध होतील. आणि त्याची फीस जर बघायला गेलं तर मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये तुम्हाला ऑल इन वन टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची संगणकाच्या प्रश्नाशी संबंधित ज्यांनी क्लर्कसाठी अप्लाय केले त्यांची समस्या होती, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मात्र 49 रुपयामध्ये आपण बॅच लॉन्च केलेली आहे, संगणकावर आधारित संगणक बॅच, ज्याच्यावर तुम्ही बेसिक टू ॲडव्हान्स जे कोर्स आहेत संगणकाचे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती आणि PYQ जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण करून मिळतील. तर आपल्या पुढच्या प्रश्नाकडे बघूया. मानवाच्या शरीरात किती मुख्य रक्तगट असतात? ब्लड ग्रुप किती आहेत? पर्याय क्रमांक 1 2, पर्याय क्रमांक 3 2 3, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 5 ब्लड ग्रुप असतात. तर पर्याय क्रमांक 3 4 ब्लड ग्रुप असलेले आपल्याला बघायला मिळतं. कोणकोणते? A B + O + AB. मग याच्यामध्ये प्लस मायनस, आता समजा हे प्लस पकडले आपण पॉझिटिव्ह, असे दुसरे असतात बघा नेगेटिव्ह. A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, O निगेटिव्ह, AB निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह. आपण युनिव्हर्सल डोनर म्हणून O पॉझिटिव्हला ओळखतो. तर मग हे काय रक्तगट काय? A B O आणि AB. जे किती गट झालेत आपले? 4 गट झालेले बघता येतात. बघ हे 4 गट आपल्याला इथे बघायला. त्यामध्ये बघा, कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? रेड प्लॅनेट म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 पृथ्वी, पर्याय क्रमांक 2 मंगळ, पर्याय क्रमांक 3 गुरु आणि पर्याय क्रमांक 4 शनी. तर पर्याय क्रमांक 2 मंगळ हे त्याचं योग्य उत्तर आहे. आपला जो मंगळयान जो होता बघा, मंगळयानची सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली असेल, आपला मॉम मिशन जो होता मिशन मंगल, त्या आपल्याला रेड कलर मध्ये बघायला मिळतात बघा. एक रस्ट असलेल्या एक लोहाच्या प्रमाणामुळे आपल्याला मंगळ ग्रह असा लाल रंगामध्ये बघायला मिळतं. कशा? आयरन ऑक्साइड्समुळे लाल रंग त्याचा आपल्याला बघायला. आम्लाची ऍसिडची चव कशी
आता एक असतं ऍसिड, एक असतं बेस आणि एक न्यूट्रल. त्यातला ऍसिड जो आहे का त्याची टेस्ट कशी असते हा आपला प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 गोड, दुसरं कडू, तिसरं आंबट आणि चौथं खारट. तर पर्याय क्रमांक 3 आंबट हे त्याचं योग्य उत्तर आहे, कारण की ऍसिडिक याचं बेस्ट एक्झाम्पल जर बघायला गेलं ना तर आपला लिंबू. लिंबू वर्गीय जी काही फळं आहेत, लिंबू झाली, संत्री झाली, मोसंबी झाली, जे काय सायट्रिक ऍसिड असतं बघा त्याच्यामध्ये. आता तुम्ही साध्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा वगैरे मध्ये जर तुम्ही लिंबू पिळाल तर ते एकदम असं होतं बघा, किंवा इनो जे वापरतो बघा आपण, मग त्याच्यामध्ये काय हे ऍसिड त्याच्यातले त्याची चव आंबट असलेली आपल्याला बघायला मिळतं. आम्ल चवीला आंबट असते, उदाहरणार्थ लिंबू, सायट्रिक ऍसिड, दही, लॅक्टोक ऍसिड. आणि आम्लाचा पीएच मूल्य हे 7 पेक्षा कमी असतं. एक असते बघा पीएच स्केल, ती अशी असते बघा, न्यूट्रल असतं 7, उदासीन ज्याला म्हणतो आपण, एक असतं ऍसिड आणि एक असतं बेस. ऍसिड कुठं असतं? इकडे मायनस मध्ये, 0 ते 7च्या दरम्यान असतं, बरोबर, की जे 7 पेक्षा कमी त्याची पीएच व्हॅल्यू. जो बेस असतो बघा ते 14 पर्यंत, म्हणजे 7 ते 14 दरम्यान 7 पेक्षा जास्त त्याची पीएच व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळते. आणि पीएच व्हॅल्यू न्यूट्रल असलेलं, उदासीन असलेलं कोणता, तर 7 आपल्याला बघायला मिळतं. अशी जी पीएच स्केल आहे आपली ती 0 ते 14 दरम्यान असलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये बघा कोणता देश उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 चीन, दुसरं जपान, तिसरं कोरिया आणि चौथं थायलंड. तर पर्याय क्रमांक 2 जपान हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळतं. का? कारण की तो अतिपूर्वेला असलेला बघायला मिळतो. आपली जर पृथ्वी बघितली इक्वेटरपासून इकडच्या एरियामध्ये आपल्याला जपान बघायला मिळतो. 4 बेट समूह, होकायडो, होन्शू, क्योशू आणि शिकोकू, हे 4 बेट समूहांच्या संग्रहातनं, एकत्रित संग्रहातनं आपल्याला जपान हा द्वीप समूह असलेला देश आपल्याला बघायला मिळतो. तर त्यामध्ये बघा जपान हा पूर्वेकडील देश असल्यामुळे तिथे सर्वात आधी सूर्योदय होतो, म्हणून त्याला उगवत्या सूर्याचा देश म्हटला जातो. तसंच उगवत्या सूर्याचं राज्य जर विचारलं आपल्याला तर आपलं ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश हे त्याचं योग्य उत्तर असेल. म्हणजे प्रश्नात देशच्या ऐवजी जर राज्य विचारलं असेल तर अरुणाचल प्रदेश हे त्याचं उत्तर ठरलं. नंतर पुढचं बघा, विषुववृत्तावर दिवस व रात्रीचे तापमान प्रमाण कसे असते? विषुववृत्तावर, इक्वेटरवर विचारत आहेत ते. पहिलं दिवस मोठा, दुसरं रात्र मोठी, तिसरं समान आणि चौथं बदलते. तर पर्याय क्रमांक 3 समान हे त्याचं योग्य उत्तर त्याला आपल्याला बघायला मिळतं. समजा आपलं हे बागे काय इक्वेटर 0 डिग्रीवर, 23.5 कर्कवृत्त, 23.5 मकरवृत्त, बरोबर. आणि पृथ्वी काय टिल्टेड आहे अक्षावर, 23.5 टिल्टेड आहे. तर मग त्याच्यामुळे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरते. सूर्याभोवती जी फिरते त्याला काय म्हणतो आपण? भासमान भ्रमण जे होत आहे तिचं. मग त्या भासमान भ्रमणामुळे इक्वेटरवर येणारी जी सनलाईट आहे ती डायरेक्ट सरळ येते. तर त्यामुळे इक्वेटरवर दिवस आणि रात्र दोन्ही समान असलेल्या बघायला मिळतं. या उलट दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव इथे मात्र 6 महिन्यांचा दिवस रात्रचा कालावधी आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्या ज्या 23.5 आणि 23.5 नॉर्थ साऊथला असलेल्या ज्या कर्क आणि मकर रेषा ज्या आहेत त्या विंटर सॉलिड आणि समर सॉलिड मध्ये आपल्याला त्यांच्यावर दिवस रात्रामध्ये फरक असलेला बघायला मिळतो. म्हणून आपण काय म्हणतो, रात्र मोठी केव्हा असते आपली? 21 डिसेंबरला, ज्याला आपण विंटर सॉलिड असं म्हणतो. दिवस मोठा केव्हा असतो? 21 जूनला, ज्याला आपण समर सॉलिड असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं असावं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्यामध्ये बघा समान आहे, हेच तुम्हाला सांगत होते मी. पृथ्वी काय टिल्टेड आहे, त्यामुळे इक्वेटरवर समान आहे. मार्च इक्विनॉक्स, सप्टेंबर इक्विनॉक्स वरती समान बघायला मिळते. ह्या पोर्शन्स जे दिलेले आहे का, एक विंटर सॉलिड आणि दुसरं समर सॉलिड असलेलं बघायला मिळतात, की ज्याच्यामध्ये 12 तासांची रात्र, 12 तासांचा दिवस इक्वेटरवर इक्वल समान असलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा, कोणती नदी
हिमालयातून उगम पावते. पर्याय क्रमांक 1 गोदावरी, दुसरी कृष्णा, तिसरी गंगा आणि चौथी कावेरी. तर पर्याय क्रमांक 3 गंगा नदी आपल्याला गंगोत्री हिमनगातनं, त्या गंगोत्री मधनं पण डायरेक्ट उगम तर नाही म्हणता येणार, गंगोत्रीतनं येणारा आणि अलकनंदा व भागीरथीच्या संगमातनं आपल्याला देवप्रयाग इथून गंगा नदीचा उगम बघायला, तिथं 2 नद्या एकत्र येतात, एक अलकनंदा भागीरथी. हिमनग जर विचारलं तर गंगोत्री हिमनगातनं आपण उगम होतो असं आपण सांगतो. आणि देवप्रयाग या पंचप्रयागातील एक देवप्रयाग उत्तराखंड मधून आपल्याला गंगा नदीचा सुरुवात झालेली बघायला मिळते. गोदावरीचा उगम कुठं? त्र्यंबकेश्वर, नाशिक आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतो. तर कृष्णा नदीचा उगम जर बघायला गेलं तर महाबळेश्वर, सातारा जिल्हा. नंतर कावेरी नदीचा उगम तालकावेरी, ब्रह्मगिरी पर्वत, कर्नाटक मधून बघायला मिळतो. ठीक आहे, तर मग प्रश्न काय? हिमालयातून उगम पावणारी नदी कोणती? तर गंगा नदी. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर. चला मग हे देवप्रयागचा फोटो आपल्याला इथे हा बघायला मिळतोय. गंगोत्री हिमनगामधनं भारतातील सर्वात लांब व पवित्र नदी आपण गंगाला मानतो. जगातील सर्वात उंच पर्वत कोणते? पर्याय क्रमांक 1 K2, कांचनजंगा, एव्हरेस्ट आणि चौथा नंगा पर्वत. पर्याय क्रमांक 3 एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट जे आपल्याला नेपाळमध्ये बघायला, नेपाळ जेव्हा हिमालयांची रेंजचा विचार करायला गेलं तर कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर महाभारत रेंज. श्रेणीमध्ये आपल्याला एव्हरेस्ट नेपाळमध्ये बघायला. माउंट एव्हरेस्ट हिमालय रांगेतील जगातील सर्वोच्च शिखर. उंची जर बघायला गेली मीटर 8,848.80 मीटर एवढी उंची असलेली आपल्याला माउंट एव्हरेस्ट बघायला मिळते. महासागरांची माहिती माउंट एव्हरेस्ट आलंच तर मग आपले महासागर पण बघूया. सगळ्यात मोठं महासागर कोणतं बघतो आपण? प्रश्न त्यांच्यावर जास्तीत सर्वाधिक प्रश्न आलेले बघायला. पृथ्वीचा सर्वात मोठा खंड कोणता? पर्याय क्रमांक 1 आफ्रिका, दुसरा आशिया, तिसरा युरोप आणि चौथा ऑस्ट्रेलिया. पर्याय क्रमांक 2 आशिया हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळते. आशिया नंतर आपल्याला आफ्रिका बघायला मिळतो, मग त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, त्यानंतर अंटार्क्टिका बघायला मिळतो, युरोप बघायला मिळतो, तर ऑस्ट्रेलिया आपल्याला सर्वात बघायला मिळतो. आणि सगळ्यात मोठा भूखंड जर विचारला, खंड विचारला तर आशिया, परंतु जर भूखंड जर विचारला मध्ये भूखंड जर हा शब्द असेल तर त्याला उत्तर आहे युरोशिया. आपण आपल्यासाठी युरोप आणि आशिया वेगळा केला ना, परंतु तो एक एकत्रित लँड मासच आहे ना. नैसर्गिकरित्या जर बघितलं, पृथ्वीच्या दृष्टीने बघितलं, आपण आपल्या स्वार्थासाठी त्या युराल माउंटन पासून युरोप आणि आशिया वेगळा केला, हा आपला मनुष्यांचा स्वार्थ. परंतु जर एकंदरीत भूखंडाचा विचार जर केला तर युरोशिया हे सर्वात मोठा भूखंड आपल्याला बघायला. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप. तर पर्याय क्रमांक 2 आफ्रिका खंडामध्ये आपल्याला सहारा डेझर्ट बघायला मिळते. असं जर आपण त्रिकोणाकृती आफ्रिका इमॅजिन केलं तर आफ्रिका हा त्या नदन साईडला आपल्याला सहारा डेझर्ट आपल्याला बघायला मिळते. कुठे? आफ्रिकेच्या. तर त्याच्यामध्ये पण अर्ग, हमाडा आणि साहिल असे 3 सेक्शन मध्ये त्याचा डिव्हिजन आहे. अर्ग लोकल नाव दिलं आहे त्याला, दुसरं हमाडा आणि तिसरं साहिल. हे 3 त्याचे सब पार्ट बघायला मिळतात की ज्याच्यातनं माती किती बारीक एक खड आहेत की नाही आहेत याच्यावरनं त्याचा अंदाज लावला जातो. आणि तब्बल 10 देशांमधनं आपल्याला सहारा डेझर्ट नॉर्थ आफ्रिकामध्ये, उत्तर आफ्रिकामध्ये बघायला मिळतात. त्याच्याच बाजूला इकडनं आपल्याला कॅनरी हे थंड हवेचा थंड समुद्री प्रवाह वाहताना दिसतो की ज्यातनं मग
कारण की आपण काय सांगतो की पाण्याच्या बाजूला पाण्यातनं आर्द्रता येते आणि पाऊस पडतो, पण सहारात का पाऊस नाही पडत? तर त्याचं कारण काय? कोल्ड ओशन करंट, कॅनरी ही करंट त्याला कारणीभूत. जगातील सर्वात मोठे उंच उष्ण वाळवंट आफ्रिका खंडामध्ये सहारा डेझर्ट या नावाने ओळखलं जातं. जानेवारी 2026 मध्ये भारत आणि कोणत्या संघटनेमध्ये मुक्त व्यापार करार फ्री ट्रेड ॲग्रीमेंट चर्चेत होता? पर्याय क्रमांक 1 आसियान, दुसरा युरोपियन युनियन, तिसरं सार्क आणि चौथं ब्रिक्स. तर पर्याय क्रमांक 2 युरोपियन युनियन हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता युरोपियन युनियन काय, तर युरोपातील देशांची एक टीम आहे, एक ग्रुप आहे की जो फ्री ट्रेड अलाउ करतो एकमेकांना. पाऊंड हे त्याचं ऑफिशियल चलन आपल्याला बघायला मिळते आणि त्यामध्ये फ्री व्यापार व वस्तू व सेवांचा व्यापार त्यामधनं होतो टॅक्स फ्री लेवलवर. आणि याचा मुक्त व्यापार करारावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली व द्विपक्षीय व्यापार वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता की ज्याच्यातनं भारतीय जे उत्पादनं आहेत त्यांना युरोपमध्ये बाजारपेठ मिळेल. त्यातनं मिळेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, जानेवारी 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या नियमांना स्थगिती दिली? तर त्यामध्ये बघा IT नियम, दुसरं UGC रेग्युलेशन 2026, तिसरं पर्यावरण कायदा आणि चौथं GST नियम. तर पर्याय क्रमांक 2 UGCचे ऍक्ट जे होते ज्याच्यावर देशभरातले विद्यार्थी प्रोटेस्ट करत होते तर त्याला न्यायालयाने स्थगिती दिली. तर काय सांगून की त्याच्यातनं भेदभाव वाढू शकतो. कारण की त्या ऍक्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची होणारी जी पिळवणूक होती, जी होती त्याच्यावर मग विद्यार्थ्यांनी केलेली जन आंदोलनं जी ते लक्षात घेता आणि विद्यार्थी हित लक्षात घेता, सर्वाधिक महत्त्वाचं काय तर विद्यार्थी हित लक्षात घेता सुप्रीम कोर्टने या UGC नियमांना स्थगिती दिलेली आपल्याला बघायला मिळते. तर बघा, जानेवारी 2026 मध्ये चर्चेत असलेल्या हाय सीज ट्रीटी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पहिला क्रमांक 1 अंतराळ संशोधन, दुसरं समुद्री जैवविविधता संरक्षण, तिसरं व्यापार करार आणि चौथं हवामान बदल. नावच सांगतं ना, हाय सीज ट्रीटी, समुद्री जैवविविधता संरक्षणाशी संबंधित आपल्याला ही ट्रीटी असलेली बघायला मिळते. तसेच युनिक लॉज म्हणून असतो बघा, समुद्रातले आपला जो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जो असतो बघा, एक 200 नॉटिकल माइल पर्यंत, 24 पर्यंत प्रत्यक्ष असतो, अप्रत्यक्षरित्या 200 नॉटिकल माइल्स पर्यंत असतो. म्हणूनच आपण आपल्या मॅपमध्ये श्रीलंका आणतो, कारण 200 नॉटिकल माइलच्या एरियामध्ये श्रीलंका पण त्याच्यात कव्हर होतो. त्याचा अर्थ आहे की श्रीलंका आपल्या अखत्यारीत येतो, तो एक सार्वभौम देश आहे. त्यामध्ये बघा, महासागरातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी व शाश्वत वापरासाठी आंतरराष्ट्रीय करार यातनं केल्या गेलेला आहे. आता या कोरल रीफ्स आहेत बघा, समुद्री प्रवाळ ज्याला म्हणतो आपण, याच्यात मेडिसिनल प्रॅक्टिस होऊ शकते, औषधी उपयोग आहे, सौंदर्य प्रसाधनांसाठी त्याचा उपयोग आहे, पर्यटनासाठी उपयोग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी ॲक्वेटिक इकोसिस्टीम आहे, पाण्यामधली जी इकोसिस्टीम आहे, परिसंस्था आहे, त्याच्या अस्तित्वासाठी या समुद्री जैवविविधतेचं संरक्षण करणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण हाय सीज ट्रीटी 26 मध्ये बघायला मिळते. त्यामध्ये बघा, जानेवारी 2026 मध्ये नॅशनल युथ डे कोणाच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो? पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, दुसरं स्वामी विवेकानंद, तिसरं जवाहरलाल नेहरू आणि चौथं सुभाषचंद्र बोस. पर्याय क्रमांक 2 स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिन आपण साजरा करतो. कधी? 12 जानेवारी. आणि त्याचबरोबर 12 जानेवारीला अजून एका व्यक्तीची आपण जयंती साजरी करतो, ती म्हणजे राजमाता जिजाऊ. नॅशनल युथ डे 12 जानेवारी स्वामी विवेकानंदच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन नॅशनल युथ डे आपण सेलिब्रेट करतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. जानेवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात इथिकल AI वर भर दिला? पर्याय क्रमांक 1 शेती,
शिक्षण, तंत्रज्ञान आणि चौथं आरोग्य. आता AI चा वापर आपण जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये करत आहोत. तर त्या अनुषंगाने ह्या चारींपैकी कोणत्या क्षेत्रात इथिकल AI, तर तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आपण इथिकल AI ला प्रमोट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की म्हणजे AI चा वापर करताना आपण नीतिमत्ता नैतिकतेचा वापर करून तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, दुरुपयोग नाही. त्यानंतर बघा, भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नैतिक मूल्यांना धरून करण्यावर भर दिला आहे. त्यानंतर बघा, महागाई म्हणजे काय? किंमत कमी होणे, त्यानंतर किंमत वाढणे, उत्पादन कमी होणे आणि रोजगार वाढणे. तर महागाई म्हणजे काय? वस्तूंची किंमत वाढणे. त्यानंतर बघा, जेव्हा वस्तू आणि सेवांच्या सामान्य किंमत पातळी सतत वाढ होते, सामान्य किंमत पातळी सतत वाढ म्हणजे अचानक वाढ होतीये, वाढ झाली, ग्रोथ आली, मग ही महागाई नाही, कंटिन्युअसली होणारी वाढ म्हणजे काय? महागाई आपल्याला बघायला मिळते, ज्याला आपण महागाई किंवा भाववाढ किंवा आपण इन्फ्लेशन असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणत. त्यामध्ये बघा, महागाईचा परिणाम काय होतो बघा, खरेदी शक्ती कमी होते, आपली पर्चेसिंग पॉवर जी आहे का ती आपली कमी होते. कारण की काय? कारण की आपल्याला समजा हा पेन आहे, समजा हा असा मला 10 रुपयाला पडतोय, परंतु महागाई वाढल्यामुळे हा पेन जर मला 50 रुपयाला एक पडायला लागला, एक पेन 50 रुपये झाली समजा, आज मी 50 रुपयात 5 पेन घेऊ शकते, परंतु महागाई वाढल्यामुळे मी 50 रुपयात एकच पेन विकत घेणार म्हटल्यावर काय झाली? माझी पर्चेसिंग पॉवर, खरेदी शक्ती काय झाली? कमी. त्यानंतर बघा, भारतातील पंचवार्षिक योजना कधी सुरू? पर्याय क्रमांक 1 1949, पर्याय क्रमांक 2 1950, पर्याय क्रमांक 3 1951 आणि पर्याय क्रमांक 4 1960. तर पर्याय क्रमांक 3 1951 हे योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळते. सुरुवात आपण 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली. आणि त्या नियोजन आयोगाने आपल्याला 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 दरम्यान पहिली पंचवार्षिक योजना दिली. आणि पंचवार्षिक योजनेचा प्लॅन आपण कोणापासून करतो? त्यावेळेच्या USSR म्हणजेच काय? सोव्हिएत युनियन. आणि आजचा आपला रशिया. त्यानंतर बघा, पर्याय क्रमांक योग्य उत्तर या चार्टमध्ये तुम्हाला याची PDF जी आहे का तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल. म्हणजे आतापर्यंत हा तर चौथा भाग आहे, म्हणजे अगोदरचे जे 3 पार्ट झाले त्याची पण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आपल्या क्लासच्या, आणि ती PDF पण तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिली जाणार आहे, जिथून तुम्ही अभ्यास करू शकता. खालीलपैकी कोणता प्राथमिक क्षेत्रात येते? पर्याय क्रमांक 1 उद्योग, दुसरं सेवा, तिसरं शेती आणि चौथं बँकिंग. पर्याय क्रमांक 3 शेती हे त्याचं योग्य उत्तर. तर बघा, निसर्गावर आधारित व्यवसाय जसे की शेती, पशुपालन, खाणकाम यांचा समावेश प्राथमिक क्षेत्रांमध्ये केला जातो. म्हणजे प्राथमिक क्षेत्राची व्याख्या काय? निसर्गावर आधारित उद्योग. त्यामध्ये बघा, आता प्राथमिक क्षेत्रांमध्ये नेमका कशा कशाचा समावेश होतो? प्राथमिक क्षेत्रामध्ये शेती, खाणकाम, मत्स्य व्यवसाय, पशुपालन यांचा समावेश होतो. तसंच द्वितीय क्षेत्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो बघा? बांधकाम, कारखाने, उत्पादन आणि ह्या प्राथमिक क्षेत्रांवर आधारित उद्योगधंदे. तृतीय क्षेत्र आहे बघा, बँकिंग, विमा, शिक्षण, IT, आणि यालाच काय आपण सेवा क्षेत्र या नावाने सुद्धा ओळखतो. प्रश्नाकडे जाऊया आपण. त्यामध्ये बघा, बजेट कोण सादर करतं? आपला वित्तीय बजेट जो आहे का तो कोण सादर करतं? राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री आणि राज्यपाल. तर आपला जो वित्तीय बजेट जो असतो वार्षिक, तो अर्थमंत्रीद्वारा सादर केला जातो. कुठे? संसदेत. तर तो राज्यात केंद्राचा असेल तर, आणि तेच जर राज्यात असेल तर राज्य विधिमंडळामध्ये.
आपल्या संविधानामध्ये बजेट हा शब्दच नाही त्याच्यासाठी शब्द काय आहे? वार्षिक वित्तीय अंदाजपत्रक. हा शब्द त्याच्यासाठी ॲक्युरेट आहे. बजेट हा शब्द तुम्हाला संविधानात कुठेच मिळणार नाही, जो अर्थमंत्र्यांमार्फत आपल्या संसदेमध्ये आणि राज्य विधिमंडळामध्ये सादर केला जातो. भारताचे केंद्रीय अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी देशाच्या अर्थ मंत्रालयाद्वारे सादर केला जातो. हे देशाच्या आर्थिक वर्षभराचे धोरण असते. सेम जर राज्यांबद्दल असेल तर राज्य विधिमंडळ. त्यानंतर बघा 1 फेब्रुवारीला सर्वसाधारण बजेट आपण सादर करीत असतो. त्यानंतर आता आपण 1 फेब्रुवारीला करायला लागलो, पहिले 31 मार्चला करत होतो. हा बदल लक्षात घ्यायचा आहे. आणि पहिले रेल्वेचं बजेट आणि भारताचं बजेट हे वेगवेगळं येत होतं, आता ते आपण एकत्रच सादर करतो. तर बघा बँक या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय क्रमांक 1 पैसे छापणे, दुसरं ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे, तिसरं शिक्षण देणे आणि चौथं शेती करणे. तर पर्याय क्रमांक 2 ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे म्हणजे काय, आपल्या अकाउंटमध्ये आपण पर्टिक्युलर अमाऊंट देतोय, सेव्हिंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल, जे काय आपल्या अकाउंट असेल त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातनं मग त्या पैशाची निर्मिती करून बँक आपल्याला कर्ज दे, त्याच्यातनं मग ते नफा कमवत. बँकेचे मुख्य कार्य लोकांकडून बचतीच्या स्वरूपात ठेवी स्वीकारणे आणि गरजूंना कर्ज उपलब्ध करून देणे असते. हे अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीचे एक साधन. तर अशा रीतीने आपले चौथ्या भागाचे सर्व जे GK/GS आधारित प्रश्न आहेत ते इथे संपलेले आहेत. मग सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, तुम्हा सर्वांसाठी टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे, जी मात्र 75 रुपयाच्या माफक दरामध्ये 20 टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तुम्ही डायरेक्ट तिथून ॲक्सेस घेऊ शकता. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांची समस्या होती, संगणकावर आधारित प्रश्न आम्हाला जास्त कळत नाही, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण मात्र 49 रुपयामध्ये संगणकावर आधारित बॅच लॉन्च केलेली आहे. त्याचं पण तुम्हाला ॲक्सेस डायरेक्ट ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं तर होऊ शकतं. त्याचबरोबर जर काही विद्यार्थी आहेत की ज्यांना बॉम्बे हायकोर्टसाठी पूर्ण बॅच परचेस करायची, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रेकॉर्डेड स्वरूपाची लाईव्ह सर्व्हरची बॅच आपण उपलब्ध करून दिलेली, त्यामध्ये अनलिमिटेड वॉच टाईम असेल, मॉक टेस्ट सिरीज आहे, PDF स्वरूपातील नोट्स असतील आणि व्हॅलिडिटी याची 1 वर्षाची असणार आहे. आणि त्याचबरोबर यात तब्बल 3000 प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे विद्यार्थ्यांमार्फत. त्याची फीस आपण 1999 होती, परंतु सध्या पेपर जवळ आलेले आहे आणि विद्यार्थी हित लक्षात घेता आपण त्याची फी मात्र 350 ठेवलेली आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तर तुम्ही फुल परचेस करायला इच्छुक असाल संपर्क साधू शकता. तसेच डायरेक्शन अकॅडमी मार्फत जी टेस्ट सिरीज असेल किंवा मग कम्प्युटरची बॅच असेल किंवा मग जी काय बॅच आहे, त्यासाठी तुम्हाला ॲपची लिंक दिलेली आहे बघा, असं तुम्हाला प्ले स्टोअरवर ॲप दिसेल, ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आणि तसंच तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचा टेलिग्राम चॅनलची, त्याच्यावर आपण ही PDF टाकणार आहोत आणि उर्वरित 3 भागाची PDF पण तिथे तुम्हाला उपलब्ध आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, जे बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा इतर काही सरळ सेवेसंदर्भात तुमच्या काही ज्या समस्या त्या तुम्ही तिथे आम्हाला इन्क्वायरी करू शकता. धन्यवाद.